घाटकोपरची राम कदम यांची दहीहंडी प्रसिद्ध आहे, तिथे आपण जाणार आहोत। काय नेमकी आताची तिथली परिस्थिती आहे जाणून घेणार आहोत। घाटकोपरमध्ये सुद्धा ही दहीहंडी जी आहे तिथे वेगवेगळी गोविंदा पथकं यायला लागलेली आहेत आणि हळूहळू थर रचायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील तिथे आहेत। कृष्णात, काय नेमकी आताची परिस्थिती आहे? सध्या तरी अजून म्हणजे जे घाटकोपरची जी दहीहंडी असते ती साधारणतः दुपारनंतर या ठिकाणी साधारण जल्लोष सुरू होतो, कारण जे मुंबईतले गोविंदा पथकं आहेत ते तिथल्या दहीहंड्या फोडून या घाटकोपर या ठिकाणी येतात आणि जो जल्लोष असतो किंवा जे थर लावायला सुरुवात होतात किमान अजून थोडा वेळ जावं लागेल या ठिकाणी दहीहंडी सुरुवात होईल। सध्या या ठिकाणी आपण पाहू शकतो की जे आध्यात्मिक कार्यक्रम आहेत, जे प्रवचन असू दे, भजन असू दे, कीर्तन असू दे, ते या ठिकाणी सुरू आहेत आणि जे आसपासच्या परिसरातली जे आध्यात्मिक ग्रुप आहेत, जे भोसले मंडळ आहेत, ते आपल्या इथं कला सादर करताना दिसत आहेत आणि जे गोविंदा पथकं आहेत, जी शहरातील आणि घाटकोपर आणि उपनगरामधली जी गोविंदा पथकं आहेत ती या ठिकाणी यायला सध्या सुरुवात झालेली आहे आणि आणखी 2-3 तासामध्ये ही जी दहीहंडी आहे ती दहीहंडीला सुरुवात होईल। बरेचसे मला दुपारनंतर इथल्या दहीहंडीला सुरुवात होणार आहे, त्यावेळेला तुमच्याकडे सगळे अपडेट्स घेणार आहोत। कृष्णात, धन्यवाद आता या माहितीबद्दल। पुन्हा एकदा आपण जाऊयात, संघर्ष प्रतिष्ठानची दहीहंडी इथे थर रचले जात आहेत। 12 वर्षाच्या वरची मुलं इथे थरांमध्ये घेतली जात आहेत। ही संघर्ष प्रतिष्ठानची दृश्य आपण पाहतोय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।